हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी असा विचार केला होता की मी रोज स्किन केअर करते, नाईट स्किन केअर. तर मी विचार केला की ह्याच्यावर एक ब्लॉग बनवूया. तर मी आज एक ब्लॉग बनवते. तर मी नाईट स्किन केअर कशी करते तर हे मी आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला चालू करूया व्हिडिओ. तर फर्स्ट मी हे हेअरबँड जे आहे ते मी बाय केले, सेम मॅचिंग माझ्या आउटफिटला. मी हे आउटफिट बाय केलं आहे. ही नाईट आउटफिट नाही आहे, हे कॉर्डसेट आहे. ते तुम्ही बाहेर पण यूज करू शकता. तर त्याची लिंक पण मी नेक्स्ट व्लॉगमध्ये मी कॉर्डसेटचं टाकणार आहे, तेव्हा मी ती लिंक शेअर करेल तुमच्यासोबत. तर फर्स्टली मी फेस वॉश करणार आहे. तर फर्स्टली मी यूज करणार आहे ग्लुटाफाईन फेस वॉश. हे बघा, हे मला माझ्या फ्रेंडने सजेस्ट केलं होतं. हे आपली स्किन जी टॅन होते ती टॅन रिमूव्ह होते आणि खूप छान फेस वॉश आहे. आणि हे डर्मेटोलॉजिस्ट टेस्टेड आहे आणि हे खूप छान असं क्रीमी आहे आणि रिफ्रेशमेंट खूप छान भेटते जेव्हा आपण हे फेस वॉश करतो. तर चला मी हे फेस वॉश करून भेटते तुम्हाला. हे बघा, हे आहे फेस वॉश ग्लुटाफाईन. ह्याची पण मी लिंक, म्हणजे मी जेवढे प्रोडक्ट यूज करणार आहे त्याची मी लिंक देते. तर फर्स्ट आपण हे फेस वॉश करूया. मी फेस वॉश करूनच भेटते. तर मी फेस वॉश करून राहिलेला आहे. खूप मस्त रिफ्रेशमेंट वाटतं आहे. फेस बघा, खूप क्लीन वाटतो आहे. तर ह्याच्यानंतरला मी आता माझा जो फेस जो आहे तो क्लीन करणार आहे. तर मी त्याच्यासाठी यूज करते लॉरियल पॅरिसचं फोम क्लेन्झर. हे मी ना आय थिंक मी शॉर्ट्स बनवले ना, त्याच्यामध्ये हे सगळे प्रोडक्ट्स मी दाखवले आहेत. तर ह्याच्यानंतरला मी ते अप्लाय करते. ह्याचा जो म्हणजे हे फोम क्रिएट करतं फेसला, तर मी ते लावून घेते. खूप बॅड मी लावते आहे ना. तर मी हे फेस वॉश करून तुम्हाला फेस क्लीन झालेला आहे. आणि हे ना, हा जो लॉरियलचं जे फोम क्लिन्झर आहे ना, ते खूप म्हणजे छान आहे. आणि आय थिंक मी हे 10 डेज झालेच यूज करते. बट ह्याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे. म्हणजे मी पर्सनली म्हणजे खूप छान वाटलं मला. तर हे सगळं झालं आहे क्लिन्झर. तर मला रिक्लिन्झिंगसाठी मी गार्नियरचं मी क्लिअर वॉटर जे आहे ते यूज करते. आणि हे पण मी रिसेंटच परचेस केले. तर आय डोंट नो ह्याचा रिझल्ट नंतर काय इफेक्ट होतो की नाही. आणि हे मी मेकअप रिमूव्हर पॅड बाय केले होते फ्लिपकार्टवरून. हे दोन्ही मी फ्लिपकार्टवरूनच हे केलं आहे, बाय केलं आहे. तर मी हे क्लीन करून घेते. तर हे थोडं ना ह्याच्याने पुरा फेस, ह्याच्याने ॲक्च्युली मेकअप रिमूव्ह करतात, पण मी हे का रिमूव्ह करते कारण की रिक्लिन्झिंगसाठी मी क्लीन करून घेते हे आता. तर मी हे थोडं सुकू देते. तर आपण सुकल्यानंतर भेटूया. तर आता हे झालं, सुकलं आहे. ह्याच्यानंतरला मी माझी स्किन जी आहे ती खूप टॅन झाली आहे ऑलरेडी. आत्ता पण माझी स्किन जी आहे ती टॅनच झाली आहे. तर मी ते टॅन रिमूव्हसाठी मी प्लमचं विटॅमिन सी ग्लू बूस्ट 15% मला ऑर्डर केलं होतं. आणि हे मी 6-7 मंथ आधी ऑर्डर केलं होतं. आणि हे फ्रॅग्रन्स फ्री आहे. आणि ह्याचा जो फ्लेवर आहे ते आय थिंक ऑरेंजमध्ये आहे. खूप छान आहे प्लमचं सिरम. हे बघा, आणि मी ते अप्लाय करते माझ्या फेसवरती. हे फक्त मी नाईटलाच यूज करते. मी डेला कुठे बाहेर जाते तर मी हे यूज नाही करत मोस्ट ऑफ. तर आपण ते आता लावून घेऊया. माझ्या बॅकला ना विंडो आहे, तर त्या विंडोमध्ये सगळं दिसतं म्हणून मी बॅकलाच बघते आहे. माझं हे लावून झालेलं आहे. आता हे पण थोडं जरा सुकलं पाहिजे. लावून झालं आहे. आताच मला खूप असं फ्रेश फील होतं आहे. आणि जेव्हा हे तुम्ही स्किन केअर करून जेव्हा तुम्ही झोपता ना, तेव्हा खूप चांगली झोप येते. आणि सकाळी तुमची जी मॉर्निंग होते ती पण एकदम फ्रेश मॉर्निंग होते. तर ह्याच्यानंतरला मी सनक्रीम अप्लाय करणार आहे.
ॲक्च्युली ते आपण उन्हामध्ये जातो तेव्हाच लावतो, बट मी घरी जेव्हा नाईटला स्किन केअर करते तेव्हा पण मी ते यूज करते. बिकॉज माझी जी सनस्क्रीन आहे ती .NK विटॅमिन C+E सुपर लाईट सनस्क्रीन आहे आणि ती वॉटर लाईट आहे. पण सनस्क्रीन ॲक्च्युली लावली पाहिजे जेवढी तुम्ही लावाल. ह्याच्यामध्ये SPF 50+ PA+ आहे. छान आहे आणि हे पण ऑरेंज फ्लेवरचंच आहे. ज्यांना टॅन असेल तर त्यांनी जास्त प्रोडक्ट ऑरेंजचेच यूज केले पाहिजे. तर मी आता हे लावते आहे. आय नो मी खूप बॅडली अप्लाय करते स्किनवरती. आणि ह्याच्यानंतरला मी का लावते माहिती का हे, बिकॉज मी ना ऑनलाईन एक मसाजसाठी ते रोलर जे असतं ते ऑर्डर केलं होतं. हे बघा, हे मी ऑर्डर केलं होतं. तर त्याच्यासाठी स्किन जी असते ना ती टाईट, आपली टाईट स्किन जी आहे अप्पर साईडला टाईट केली पाहिजे, म्हणून मी हे लावते. आणि मग असं वरती हे करायचं, टाईट स्किन करायची. आय नो हे रोज करणं खूप डिफिकल्ट आहे, बट थोडा टाईम काढला पाहिजे. सो आणि जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा खूप रिलॅक्स वाटतं. असं वाटतं की कोणीतरी दुसऱ्यांनी केलं पाहिजे, बट ठीक आहे. सो हे आय थिंक 10 मिनिट्स केलं पाहिजे, पण मी पुरा 10 मिनिट्स दाखवू नाही शकत, म्हणून मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते. ह्याच्यानंतरला मी मॉइश्चरायझर लावणार आहे सनस्क्रीन नंतर. ते पण मी .NKचंच यूज करते. हे बेरीजचं आहे. हे बघा, हे जे आहे हे बेरीजचं आहे. ह्याच्यामध्ये pH 5.5 आहे. हे ड्राय स्किन आणि ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्याच्यासाठी पण आहे, पण माझी ड्राय आहे म्हणून मी यूज करते. माझी स्किन सेन्सिटिव्ह नाही आहे. पण हे खूप मस्त आहे आणि खूप क्रीमी आहे. आणि हे ह्याचे जे फ्रेग्रन्स फ्री आहे, खूप मस्त आहे. तर आता आपण हे लावू. मॉइश्चरायझर मी कधी पण मॉइश्चरायझर लावते ना तेव्हा आईला थोडं असं करते, बिकॉज खूप रिलॅक्स वाटतं. सो आता माझं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. ह्याच्यानंतरला जे फायनल आहे ते आहे लॉरियल नाईट क्रीम. ती मी सेम ऑनलाईनच ऑर्डर केली होती. ह्याच्यामध्ये ग्लोईंगसाठी बूस्ट स्किन ग्लो ओव्हरनाईट अँड विजिबल मिनिमाइज स्पॉट्स. म्हणजे हे जे स्पॉट्स आलेत ना मला, मी त्यासाठी ऑर्डर केली होती. आणि ही मी आय थिंक 10-15 डेजच झालेत जेव्हा मी हे ऑर्डर केलं होतं. हे ॲक्च्युली हे 2 तुम्हाला पॅक सोबत पण भेटणार, पण मी ऑनलाईन जेव्हा बघत होते ना तेव्हा मला डेवाली क्रीम भेटत होती, नाईटवाली भेटली नाही. तर मी हे वेगवेगळं परचेस केलं आहे. पण हे पेअरमध्ये पण तुम्ही परचेस करू शकता. पडला तर हे मी अप्लाय करते आता. आणि ह्याचा जो स्मेल आहे ना तो खूप छान आहे. थोडा कोकोनट ऑइल असतं ना तसं थोडं स्मेल आहे ह्याचा. आणि जेव्हा आपण स्किन केअर करतो ना तेव्हा स्किन केअर केल्यानंतर डायरेक्ट झोपून गेलं पाहिजे, फोनमध्ये नाही राहायचं. तेव्हा थोडी आपली जी स्किन आहे ती थोडी इफेक्टिव्ह वाटेल, चांगली. इथे लाईट्स नाही आहे म्हणून मे बी माझा फेस जो आहे तो डार्क दिसत असेल, पण इन रिअल छान वाटतं. तर हे होतं माझं नाईट स्किन केअर. आणि आय थिंक मी लिप बाम माझं कुठे आहे ते भेटत नाही आहे, ते पण मी निव्याचंच यूज करते.
आणि ते पण त्याच्याने पण लिप्स जे आहेत ते क्रीमी आणि सॉफ्ट होतात. खूप छान वाटतं. हे जे प्रोडक्ट्स आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळे त्याचे लिंक देणार आहे. आणि सगळे प्रोडक्ट्स खूप छान आहेत आणि पर्सनली मी रेकमेंड करते. आणि हे नॉन स्पॉन्सर आहे, कोणतेही स्पॉन्सरशिप नाही आहे, हे मी पर्सनली तुम्हाला शेअर करते. तर असेच अजून व्हिडिओ मी अपडेट म्हणजे मी जसं जसं एक्सपिरियन्स करेल, म्हणजे मी कोणती न्यू फेसवॉश घेतला या काय, आणि मला जर चांगली इफेक्टिव्ह वाटलं तर मी ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर दॅट्स ऑल. एवढंच होतं आजचा व्हिडिओ. तर प्लीज माझे असेच व्हिडिओ बघायचे असतील तर पहिला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर पण करा. बाय, गुड नाईट, हॅव अ